नमस्कार. माझं गाव माझी शेती, माय व्हिलेज माय फार्म या चॅनलवर मी आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, बापूंच्या गोठ्यात मी आलेली आहे. दुपारची वेळ आहे. बापूंचं पण काहीतरी काम चाललं आहे गोठ्यात. मलाही वाटलं जाऊन बघावं म्हणून मी आले इथं. काहीतरी माहिती मिळते का बघावी बापूंकडून. बापू, काय चाललं आहे तुमचं? नमस्कार. 15 दिवसापूर्वी आपल्या शेळीचा पाय जो मोडला होता, त्या शेळीची अवस्था मी आज काय झाले दाखवतो. तिला अजूनही उभारता येत नाही. हे पहा, मी दाखवतो कसं उभा राहते. उभारता हे पहा, उभा राहत नाही तिला उभारते. रोज थोडा वेळ उभा करतो. हो, हे थोडा वेळ उभा राहते, परंतु अजून काही ती पाय व्यवस्थित धरत नाही. थोडा वेळ टेकते. तसा आहे पहा, असा पाय वरच धरला की ना. टेकलेलं दाखवते. थोडा वेळ टेकते. टेकतच नाही किती. हा, टेकत नाही. थोडा वेळ असं करते ना ती. थोडा वेळ उभा राहते, थोडा वेळ उभा राहते. हो हो हो, तिला आपण पाणी पाजूया. हे पहा, पाणी जागेवर पाजावं लागते असं. इकडून दाखवा ना, त्या बाजूला पाणी बिनी काय काय. हे पहा, असं पाणी जागेवर पिते ती. पाजावं लागतं असं आठवणीनं, नाहीतर मग ती विसरून राहते. पहा, तेवढा वेळा तिनं पाय खाली तसा तेवढा थोडा टेकते. बघ ती, दाखव खाली. थोडा वेळ टेकते आणि असं पाणी पिल्यानंतर लघवी करते आणि तिची हे करते. ती जास्त वेळ उभा राहत नाही. ती लगेच बसण्याचा प्रयत्न करते. बसली, हे पहा, लगेच बसते. बरेच जण 3 पायावर चालतात की, पण ही टेकायचा प्रयत्नच करत नाही. ही गाभ असल्यामुळं ती उभारणं शक्य नाही. मी आता जे मेंढपाळ आहेत, शेळ्या पाळणारे आहेत, त्यांना विचारलं. ते म्हटले शेळी गाभ असल्यामुळं तिला ओझा आहे शरीरामध्ये आणि त्यामुळे ती हे होणं शक्य नाही. म्हणजे लगेच उभा राहणार नाही. व्याल्यानंतर मात्र ती उभा राहील. तिचं ओझा कमी झाल्यामुळं तिला थोडं खायला घालू आपण. ही बाकीच खाते. ये थांबा, हे बाकीच्या शेळ्या खाते. हिला टाकतोय. तिच्या समोर टाकायला पाहिजे ना. हा, समोरच आहे ती. आता ती वाकडी बसली आहे. अजून एकदा उभा केली का? उभा राहतच नाही. खायला घालून तिला आपण. तर जे शेळ्या राखणारे मेंढपाळ किंवा मेंढ्या पाळणारे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार ती गाभ आहे, तिचं ओझं जास्त आहे, त्यामुळे ती आता सध्या उभा राहत नाही. पण ती व्याल्यानंतर मात्र शरीराचं तिचं ओझं कमी होईल आणि नंतर ती मात्र उभा राहील. पाय अजून काय टेकत नाही. ठीक आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रयत्न करूया. पहा कशी खाते. तिला खायचं जमतंय तिला. खाणं पिणं करते म्हणून बरी. हा, खाणं पिणं मात्र बंद झालेलं नाही ती, त्यामुळं चालू आहे. ठीक आहे, नमस्कार. चालतंय बापू. ठीक आहे, ओके.